जिंकावा संसार, जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर. एरकायती बापुडी, कीर अहंकाराची घोडी. पण ऐशा नावे, पण ऐशा नावे, देव धरी जेतो भावे. एरकायती बापुडी, कीर अहंकाराची घोडी. तुका म्हणे जावे, तुका म्हणे जावे, सत्कीर्तीने बरवे. एरकायती बापुडी, कीर अहंकाराची घोडी. विठाला 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 विठाला. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. रायगडी मंदिरे वसे माझा राया. चरणासी अर्पितो आजन्म ही काया. जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती. नमस्कार माझा तुम्हा छत्रपती. भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी. द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली. धनमान ग्रह देह आशा नसे जा तिळभरी. ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. झालो सेवे लागी सेवक झालो. 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 तुमचा लागलो निज चरणा. तुमचा लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा देवा. अहो स्वामी तुकया देवा. तुमचा लागलो निज चरणा. निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अभीर. विठाला 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 विठाला. जिंकावा संसार, जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर.
एरकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरू, जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठाला विठाला सुंदर असा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय याच्यावत मानव जातीशी निगडीत असलेल्या 3 महत्वाच्या मुद्द्याचा विचार मांडतात. विठाला 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 विठाला. अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली अनाथाची माय भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या पारमार्थिक उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संत महंत महाराज मंडळी परिसरातून आलेले गायनाचार्य, मृदंगाचार्य, प्रवचनकार, कीर्तनकार, भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, उभे राहिलेले, खाली बसलेले, समोर बसलेले, मागं बसलेले, तिकडे पलीकडे बसलेले, पाठीमागं बसलेले, गुडघे वर केलेले, गुडघे टेकलेले, झोपी चाललेले, जागे असलेले, उपाशी आलेले, खाऊन आलेले, पिऊन आलेले म्हणजे चहा वगैरे पिऊन आलेले, जे कधीच येत नसतात ते, जे आजच आलेत ते, जे येणाराला येऊ देत नसतात ते, आणि गावात कीर्तन आहे हे माहिती असून सुद्धा जे घरी झोपलेत ते सर्वांच्या चरणी दंडवत. विठाला विठाला सुंदर असा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणजे आपले या श्री क्षेत्र निष्काम कर्मयोगी जीवनेश्वर काळूबाबांच्या तपोभूमीमध्ये चालू असणारा आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहातील ही आज 30 दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थी मंडळींच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली. आणि आजच्या पवित्र कीर्तनाच्या साथीसाठी एकत्रीकरणामध्ये जो एकांत शोधला जातो ना मायबाप, अनेक समाजाची माणसं एका धर्ममंडपाखाली बोलवण्याचं काम जर कशात असेल तर ते आपल्या कीर्तनामध्ये असतं. परंतु त्या कीर्तनाला अनुसरून तसं भजन गाडावं लागतं. म्हणून आजच्या पवित्र कीर्तनाच्या साथीसाठी मृदंगावरती ज्यांची साथ आहे, आपल्याच नाशिक जिल्ह्याचं वैभव, आमचे हरिभक्त परायण माझे मित्र मृदंग विशारद आमचे महेश महाराज जगताप, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. महेश महाराज सुद्धा या ठिकाणी आज कीर्तनाच्या साथीसाठी आहेत. गायनाच्या साथीसाठी आमचे हरिभक्त परायण माझे गुरुबंधू संगीत विशारद आमचे सोमेश्वर महाराज उडान, ते सुद्धा या ठिकाणी आज गायनाच्या साथीसाठी आहेत. आमचे हरिभक्त परायण ज्यांच्या वाणीतून आपण 7 दिवस काकडा ऐकणारच आहोत, ऐकत आहात, असे आमचे हरिभक्त परायण अनिरुद्ध नाना निर्मळ नाना सुद्धा या ठिकाणी आहेत. पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी, गावातील पंचक्रोशीतील सर्वच भजनी मंडळी, खेडगाव भजनी मंडळी, आमचे हरिभक्त परायण अशोक महाराज वैद्य बाबा, ते सुद्धा या ठिकाणी आज कीर्तन ऐकण्याकरता उपस्थित आहेत. सर्वच बहुसंख्य माता मावल्या समोर बसलेले सर्व भाविक श्रोते, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ 8:30 ते 10:30 आहे, पण 8:45ला कीर्तन सुरू झालं, 8:45ला आपलं कीर्तन संपलेलं असेल. आता बरोबर 9:15 9:30 कड काटत चाललाय. एक 1.25 तास माझ्याकडे शिल्लक आहे. फक्त विनंती तुम्हाला एकच आहे, कीर्तन संपेपर्यंत कोणीच टाळी वाजवायची नाही बरं का. मी सांगत नाही लोकायला, महाराज आले तेच उपकार आहेत, उठून गेल्यावर काय करायचे त्याच्यामुळे टाळी काय वाजू नका, विठ्ठल विठ्ठल काय कोणी म्हणू नका. फक्त एक करा, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला सुंदर असा अभंग आपण सेवेकरता निवडलेला, सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय याच्यावत मानव जातीशी निगडीत असलेल्या 3 महत्वाच्या मुद्द्याचा विचार मांडतात. 1 नंबर शूर कोणाला म्हणावं, 2 नंबर प्रतिज्ञा कशा पद्धतीची असावी, आणि 3 नंबर प्रत्येक माणूस हा जीवन जगत असतो मायबाप, पण माणसाने जीवन जगत असताना ते जीवन कशा पद्धतीने जगावं याची रीत तुकोबाराय या अभंगात सांगतात. विठाला विठाला महाराज म्हणतात, ज्याने संसार जिंकला
तो खरा शूर आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. मग एका साधकाने तुकोबारांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगताय ज्याने संसार जिंकला तो खरा शूर आहे, मग काही लोकांनी तर संसारावर विजय सुद्धा मिळवला नाही हो, तरी सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही शूर आहोत, आम्ही शूर आहोत, आम्ही शूर आहोत. मग अशा लोकांचं आपण काय करायचं? तर तुकोबाराय म्हटले तशा लोकांकडे आपण लक्ष द्यायचं नाही, कारण ते खरे शूर नसून ते कोण आहेत? ये रकायती बापुडी किर अहंकाराची घोडी. ते लोक खरे शूर नसून आम्ही शूर आहोत, फक्त या गोष्टीचा त्यांना अहंकार झालेला आहे, म्हणून तशा लोकांकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, प्रत्येक माणूस हा आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रतिज्ञा करत असतो. प्रत्येक माणूस हा प्रतिज्ञापूर्वक जीवन जगत असतो. पण माणसाने प्रतिज्ञा नक्की करायची, पण कशा पद्धतीची करायची? पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे. भावाच्या तत्वावरती देवाला वश केल्याशिवाय राहणार नाही, अशी जीवनामध्ये प्रतिज्ञा करा. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, प्रत्येक माणूस हा जीवन जगत असतो मायबाप, पण माणसाने जीवन जगत असताना ते जीवन कशा पद्धतीने जगावं? तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे. आपण गेल्यानंतर फक्त आपली सत्कीर्ती पाठीमागे उरेल असं माणसानं जीवन जगलं पाहिजे, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठाला 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 विठाला. अभंगामध्ये 3 महत्वाचे मुद्दे आहेत. 1 नंबर शूर कोणाला म्हणावं, 2 नंबर प्रतिज्ञा कशा पद्धतीची असावी, आणि 3 नंबर माणसाने जीवन कशा पद्धतीने जगू. बघा, पहिला मुद्दा अगदी शूर या ठिकाणी येतो. आपण शूर कोणाला म्हणतो? आपण व्यवहारामध्ये शूर कोणाला म्हणतो? ज्या माणसाने काहीतरी एखादं शौर्याचं प्रतीक मिळवलंय, ज्या माणसाने काहीतरी एखादं शौर्याचं काम केलंय, आपण त्याला शूर म्हणतो. किंवा एखादा भला मोठा साप आहे, 2-4 माणसं मिळून त्या सापाला मारतात, परंतु तो साप काय मरत नाही, परंतु तोच साप एखाद्या माणसाने काठीच्या एका घावामध्ये मारला, आपण काय म्हणतो? एवढा मोठा साप एकट्याने मारला, काय शूर माणूस आहे. म्हणजे जो साप मारतो आपण त्याला शूर म्हणतो. किंवा एखाद्या भांडणामध्ये किंवा खेळामध्ये जो जिंकतो, जो बाजी मारतो, आपण त्याला शूर म्हणतो. पण साधू संतांनी शूराची व्याख्या वेगळी सांगितलेली महाराज. प्रत्येक माणसाला वाटत असतं मी शूर आहे, मी शूर आहे, मी शूर आहे. आता एवढे लोक तुम्ही माझ्या समोर बसलात, तुमच्यापैकी कोणाला वाटत नाही बरं मी शूर नाही म्हणून? प्रत्येकाला वाटतं ना महाराज, मी शूर आहे, माझ्यासारखा शूर मीच आहे, असं प्रत्येकाला वाटत असतं. पुन्हा याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत बघा. काही लोकांकडे शूरपणा असतो पण ते दाखवत नसतात. लक्ष देऊन ऐका. काही लोकांकडे शूरपणा असतो पण ते लोक दाखवत नसतात. काही लोकांकडे शूरपणा नसतो, दाखवतही नसतात. पण काही लोकांकडे लटका शूरपणा असतो पण दाखवल्याशिवाय राहत नाहीत. विठाला 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 विठाला. काही लोकांकडे शूरपणा असतो ते दाखवतही असतात, काही लोकांकडे शूरपणा नसतो ते दाखवतही नसतात. परंतु काही लोकांकडे लटका शूरपणा असतो, आणि लटका शूरपणा कुठं दाखवावं याचं सुद्धा बऱ्याच लोकांना ज्ञान नाही. तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो, एका माणसाचं लग्न झालं, लग्न होऊन फक्त 4 महिने झाले, आणि लग्न होऊन फक्त 4च महिने झाले होते, तो माणूस आपल्या घरामध्ये गेला. चांगली एवढी मोठी तलवार कुठून आणली होती, काय झालं त्याची त्याला माहिती. त्याने ती तलवार घेतली आणि अशी गरगर 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 तलवार फिरवायचा महाराज. त्याची बायको किचन मध्ये चहा बनवत होती, बायको समोर गेला आणि बायको समोर जाऊन तो अशी गरगर 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 तलवार फिरवायला लागला. बायको म्हणली, मालक लग्न होऊन अजून 4 महिने सुद्धा झाले नाही तर लगेच तुम्ही तलवार फिरवायलात, माझं नाक आहे, माझा गळा आहे, तुमचं नाक आहे, तुमचा गळा आहे, तुम्ही अशी तलवार फिरवताय, माझं नाक कापून, माझा कापून मी मरून जाईन. बायकोला म्हणला, शांत बस पाट्या शूर आहे. काय म्हणला? शांत बस म्हणला, पाट्या शूर आहे. बायको म्हणली, मालक मला माहिती आहे तुम्ही शूर आहात, पण शूराचं काम असं इथं किचन मध्ये नसते म्हणली. एखाद्या रणांगणामध्ये जा, काहीतरी शौर्याचं प्रतीक घेऊन या, आणि रणांगणामध्ये जाऊन ज्यावेळेस तुम्ही शौर्याचं प्रतीक घेऊन येताल ना, त्यावेळेस मी तुम्हाला खरं शूर समजणार. बायकोचं बोललेलं असं मनावर घेतलं महाराज त्या माणसाने. आणि संसाराचा हा नियमच आहे बघा. बाहेरचे लाख माणसं लोकायला बोलू द्या, लोक मनावर घेत नाहीत, पण बायको बोलली काय काय 3-3 दिवस जेवत नाही तर काय सांगायचे? विठाला 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 विठाला. संसाराचा नियमच आहे महाराज. बायको बोललेली लोक एवढं मनावर घेतात ना. तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो, 2 जण नवरा बायको अशी फिरत फिरत निघाले. ऐका, 2 जण नवरा बायको अशी फिरत फिरत निघाले, आणि फिरायला निघाल्यानंतर एका झाडावर काही माणसे असे माकडं असे उड्या मारत होते, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर. त्या माकडांकडे त्या बायकोनं पाहिलं, नवऱ्याला विचारलं, या माकडासारख्या तुम्हाला उड्या मारता येतात का? तो म्हणला नाही. म्हणजे मग तुमच्यापेक्षा माकडं बरे. त्याने घेतलं ना महाराज मनावर. बायको बोललेली मनावर घेतलं. माझी बायकोन मला म्हणती माकडासारख्या उड्या मारता येत नाहीत. त्यानं 2-4 दिवस प्रॅक्टिस केली, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर. 2-4 दिवस प्रॅक्टिस केली. पुन्हा 2 जण फिरण्याकरता निघाले. पुन्हा तो झाड आलं, पुन्हा माकडं दिसले. बायको म्हणली, या माकडासारख्या उड्या मारता येतात का? तो म्हणला हो.
त्यानं लगेच चालू केलं, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर. उड्या मारल्या बायकोला म्हणला, बघ तू म्हणली होतीस ना या माकडासारख्या तुम्हाला उड्या कधीच मारता येणार. ती म्हणली, खरं आहे म्हणली, माकडात आणि तुमच्यात काय फरक आहे आता. विठाला विठाला म्हणजे असं बायको बोललेलं लोक मनावर घेतात महाराज. त्याची बायको त्याला म्हणली, मी असं तुम्हाला शूर समजणार नाही. एखाद्या रणांगणामध्ये जा, काहीतरी शौर्याचं प्रतीक घेऊन या. तुम्ही ज्या वेळेस शौर्याचं प्रतीक घेऊन येताल ना त्यावेळेस मी तुम्हाला खरं शूर समजणार. बायकोचं बोललेलं असं मनावर घेतलं महाराज त्याने. तो घरातून राग निघाला. माझी बायको मला म्हणते रणांगणामध्ये जाऊन शौर्याचं प्रतीक घेऊन या, नाही शौर्याचं प्रतीक घेऊन आलो तर तुझा नवरा म्हणून मी नाव लावणार नाही, असं म्हणून रागाच्या भरातून तो घरामध्ये निघाला. एका रणांगणामध्ये गेला. एका रणांगणामध्ये नुकतंच युद्ध झालेलं होतं. त्या ठिकाणी तो माणूस गेला. त्यानं 2-4 माणसाचे हात तोडले महाराज. 2-4 माणसाचे हात तोडले, 2-4 माणसाचे पाय तोडले, एका गाठोड्यामध्ये बांधले. गाठोडा आपल्या डोक्यावरती घेतलं आणि पुन्हा धापा टाकत आपल्या घराकडे आला. दारासमोर आला आणि बायकोला आवाज दिला, दारात ये. बायको म्हणली, काय झालं? म्हणली, काय झालं? मला काय म्हणली होतीस? काहीतरी शौर्याचं प्रतीक घेऊन या. बघ मी काय आणलंय. बायको आली. बायकोनं बघितलं तर ते गाठोडं होतं. त्या गाठोड्याची गाठ बायकोनं सोडली. आतमध्ये काय निघालं? 2-4 हात आणि 2-4 पाये. बायकोनं ते पाहिलं आणि बायको त्या नवऱ्याला म्हटली, मालक, हे 2-4 हात आणि 2-4 पाये आणण्यापेक्षा एखाद्या माणसाचं जर तुम्ही मुंडकं कापून आणलं असतं तर त्याच्यातच तुम्हाला कळालं असतं तुमचा किती शूरपणा आहे. हे तिला म्हणला, मी तेवढं केलं असतं रे, पण मुंडकं माझ्या अगोदरच कोणतरी नेलं. म्हणजे आणि मेलेल्या माणसाचे हातपाय तोडून आणले होते. विठाला विठाला मग अशा माणसाला शूर मानता येईल का? मेलेल्या माणसाचे तर कोणी तोडून आणील महाराज. जिवंत माणसाचं आणल्यानंतर थोडे आश्चर्य वाटलं असतं. यांनी मेलेल्या माणसाचे हातपाय तोडून आणले, त्याच्यातच शूरपणा सांगायला लागला. हे नसेल लक्षात आलं तर अजून एक सांगतो. एकदा 12वीच्या मुलांचा सँड ऑफचा कार्यक्रम होता. सँड ऑफ कळतो ना? 12वीच्या मुलांचा सँड ऑफचा कार्यक्रम होता. सगळे मुलं एकत्रित जमले होते आणि गुरुजी मुलांना सांगत होते, म्हटले, पोरांनो, आजपर्यंत एका जीवानं तुम्ही एका वर्गात राहिलात, एका वर्गात शिकलात. माझी अशी इच्छा आहे, आज तुमचा सँड ऑफचा कार्यक्रम आहे. जेवढे तुम्ही मुलं आहात तुमच्यापैकी काही मुलांची निवड मला माझ्या खात्यामध्ये करायची आहे. काय सांगितलं गुरुजींनी? तुमच्यापैकी काही मुलांची निवड मला माझ्या खात्यामध्ये करायची. पोरांनी विचारलं, गुरुजी कोणत्या खात्यात करायची? गुरुजी म्हटले, तुमच्यापैकी काही मुलांची निवड मिलिटरीच्या खात्यामध्ये करायची. त्यामुळं तुमच्यापैकी जे खरे शूर आहेत ते असे बाजूला या. असं सांगितल्याबरोबर पोरं म्हणायला लागले, गुरुजी मी शूर, गुरुजी मी शूर, गुरुजी मी शूर. गुरुजी म्हटले, पोरांनो, तुम्ही म्हणताय मी शूर मी शूर मी शूर, पण मी असं मान्य करणार नाही. मी तुमची परीक्षा घेणार. माझ्या परीक्षेमध्ये जो विद्यार्थी पास होईल तोच खरा शूर असणार आणि त्याचं मी मिलिटरीमध्ये सिलेक्शन केल्याशिवाय राहणार नाही. पोरं म्हटले, गुरुजी परीक्षा काय असणार? गुरुजी म्हटले, काही नाही, एक रणगाडा असणार. त्या रणगाड्याच्या समोर तुम्ही उभं राहायचं, म्हणजे तोफेच्या समोर तुम्ही उभं राहायचं. तोफेमधून मी दारू गोळा ऐवजी चिखलाचा गोळा सोडणार. तो चिखलाचा गोळा येऊन धप्पदिशी तुमच्या छातीवर लागणार. परंतु गोळा तुमच्या छातीवर लागत असताना तुम्ही हलायचं नाही, डोलायचं नाही, पापणी लावू द्यायची नाही, तुमच्या शौर्याचा भंग होऊ द्यायचा नाही. असं जो विद्यार्थी करेल तो माझ्या परीक्षेत पास होईल आणि त्याचं मी मिलिटरीमध्ये सिलेक्शन करेल. असं सांगितल्याबरोबर 5 जण लगेच म्हणले, नको असली परीक्षा. दारू चिखलाच्या गोळ्याच्या ऐवजी दारू गोळा आला आणि मेलो गेलो तर काय करायचे? नको म्हणले. 5 जण बाजूला निघाले, 5च राहिले. गुरुजी म्हणले, तुम्ही खरे शूर आहेत? ते 5 जण सांगू लागले, गुरुजी आम्ही खरे शूर आहेत. राम म्हणले तोफे समोर उभा. पुन्हा ते 5 जण तोफे समोर उभा राहिले. गुरुजी इकडून 1, 2, 3 म्हणून चिखलाचा गोळा सोडणारच होते. पुन्हा 2-4 जणांची चर्चा सुरू झाली. अरे म्हणजे रामभाऊ आपलं व्हायचं जायचं राहिले, अजून कशाला मिळत गेलो तर काय करायचंय? पुन्हा 3 जण बाजूला निघाले, 2च राहिले महाराज. गुरुजी म्हणले, तुम्ही खरे शूर आहेत? ते 2 म्हणले, गुरुजी आम्ही खरे शूर आहेत. राम म्हणले तोफे समोर उभा. ते 2 तोफे समोर उभा राहिले. पुन्हा गुरुजी इकडून 1, 2, 3 म्हणून चिखलाचा गोळा सोडणारच होते. पुन्हा तो 1 जण दुसऱ्याला म्हणणार, अरे माझ्या आईला मी एकुलता एकच आहे, मेलो तर नसलेले पंचायत. ते पण बाजूला झाला महाराज. एकच मुलगा राहिला, एकच मुलगा तोफे समोर उभा राहिला. गुरुजी त्याला म्हणले, तू खरा शूर आहेस? तो पोरगा म्हटला, गुरुजी मी खरा शूर आहे. राम म्हणले तोफे समोर उभा. तो पोरगा तोफे समोर उभा राहिला. गुरुजी इकडून 1, 2, 3 म्हणून चिखलाचा गोळा सोडणारच होते महाराज. त्याच्या मांड्या तिकडे विठ्ठल विठ्ठल करायला लागल्या. त्याच्या पूर्ण अंगाला घाम आला. पण अंगातली सर्व शक्ती एकत्रित करून तो पोरगा त्या तोफेच्या समोर उभा राहिला. गुरुजीने 1, 2, 3 म्हणून इकडून गोळा सोडला. तो चिखलाचा गोळा तोफेमधून निघाला आणि धप्प दिशीन त्या पोराच्या छातीवर लागला. कसा लागला? असा लागला. हा, लक्ष देत जा तुम्ही. विठाला 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 विठाला. तोफेतून गोळा निघाला आणि धप्प दिशीन त्या पोराच्या छातीवर जाऊन लागला. परंतु गोळा छातीवर लागत असताना तो पोरगा हल्ला नाही, डुलला नाही, शौर्याचा भंग होऊ दिला नाही, पापणी लावू दिली नाही. गुरुजी म्हणले, वा नारायण,
तुझ्यासारखा शूर मुलगा तूच आहेस बघ. किती धाडसानं तोफेसमोर उभा राहिलास. मला असं वाटत होतं आपल्या शाळेमध्ये एकही शूर मुलगा नाही, पण एक का होईना आपल्या शाळेला शूर मुलगा लाभला. मला खरंच तुझं कौतुक वाटते बघ. तुझ्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. बाकीच्या मुलांना गुरुजी सांगू लागले, अरे बघा किती नारायण आपल्या धाडसाने तोफेसमोर उभा राहिला. खरंच मला तुझा अभिमान वाटतोय. याच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवा. असं गुरुजी म्हणले. थांबा थांबा थांबा, मला माहित होतं महाराज असंच होतंय बघा. विठ्ठला विठ्ठला गुरुजी पोरांना म्हटले, पोरांना याच्या करता सर्वांनी टाळ्या वाजवा. बाकीच्या पोरांनी त्या नारायण करता सर्वांनी टाळ्या वाजवल्या. गुरुजी म्हणले, नारायण किती शूर मुलगा आहेस रे तू. किती धाडसाने तोफेसमोर उभा राहिलास. खरंच तुझ्यासारखा शूर मुलगा तूच आहेस बघ. मला तुझा अभिमान वाटतो. असं म्हणून गुरुजींनी खिशामध्ये हात घातला. 5 रुपये काढले आणि गुरुजी त्या पोराला सांगू लागले, हे नारायण हे 5 रुपये घे. चिखलामुळे तुझा शर्ट भरलाय ना, लॉन्ड्रीमध्ये धुवायला टाक आणि हे 5 रुपये देऊन तुझं शर्ट धुवून घे. पोरगा म्हणला, गुरुजी अजून 5 रुपये द्या. गुरुजी म्हणले, कशाला. म्हणला, चडी सुद्धा भरली. विठ्ठला विठ्ठला मग चिखलाच्या गोळ्यानं जर चड्डी भरत असेल तर दारू गोळा आल्यावर काय व्हायचं महाराज. मग अशा माणसाला शूर म्हणता येईल का. असे शूर आपल्याला पावला पावलावर पाहायला मिळतील. पावला पावलावर असे शूर कितीतरी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु खऱ्या शूराची व्याख्या सुभाषितकारानं गोड वर्णन केलंय महाराज. नरने विजयाशुरा अध्ययनानच पंडिता न वाक्ता वाक्पटुत्वेन न दाता चार्थ दानता. नरने विजयाशुरा नुसतं रणांगणामध्ये केलं म्हणजे तो माणूस कधी शूर होत नसतो. ऐका ऐका, नुसतं रणांगणामध्ये युद्ध केलं म्हणजे तो माणूस कधी शूर होत नसतो. अध्ययनानच पंडिता नुसतं ग्रंथाचं अध्ययन केलं म्हणजे तो माणूस कधी पंडित होत नसतो. न वक्ता वाक्पटुत्वेनं वाक्चातुर्यानं समाजाला जिंकता आलं म्हणजे तो माणूस वक्ता होत नसतो. आणि न दाता चार्थ दानता नुसती दान देण्याची क्षमता माणसाकडे असली म्हणजे तो खरा दाता होत नसतो. विठाला विठाला मग खरा वक्ता कोण, खरा ज्ञानीपुरुष कोण, खरा दाता कोण आणि खरा शूर कोण याची व्याख्या वर्णन करत असताना शास्त्रकारांनी गोड वर्णन केले. इंद्रियानाम जया शूरो धर्ममाचरती पंडिता हितप्रियो वक्ता भी दाता मम दानता. खरा शूराची व्याख्या शास्त्रकारांनी वर्णन केली. इंद्रिया नाम जयाशुरो, ज्याने इंद्रियावरती विजय मिळवला तो खरा शूर आहे. धर्ममाचरती पंडिता, ज्याने धर्माचं आचरण केलं तो खरा पंडित असतो. ऐका ऐका, हितप्रिय वक्ता भीम, जो समाज हिताचं वाक्य बोलत असतो मग त्याचं बोललेलं कडू का असेना पण जो समाज हिताकरता बोलत असतो, समाजाच्या हितासाठी बोलत असतो तो खरा वक्ता असतो. आणि दाता मम दानता, ज्याने ममतेचं दान दिलं ना मायबाप तो खरा दाता असतो. विठाला विठाला मग खऱ्या शूराची व्याख्या वर्णन करत असताना शास्त्रकार वर्णन करत आहे. इंद्रिया नाम जयाशुरो, ज्याने इंद्रियावरती विजय मिळवला तो खरा शूर आहे महाराज. मग इंद्रियावरती विजय मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. तिथं का गावच्या ग्रामपंचायतीचं सदस्य नाही व्हायचं, ते सोपं आहे महाराज. पण इंद्रियावरती विजय मिळवणं फार अवघड आहे महाराज. पण याच इंद्रियावरती विजय मिळवला जगद्गुरु तुकोबारायांनी. काम क्रोध बंधी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. काम क्रोध बंधी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. काम क्रोध बंधी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही तुकोबारांनी इंद्रियावरती विजय मिळवला. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही,
इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबराय म्हटले आम्ही काम जिंकला, क्रोध जिंकला. मग काम जिंकणं, क्रोध जिंकणं, या गोष्टी जिंकणं म्हणजेच इंद्रियावरती विजय मिळवणे. काम जिंकणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण जगद्गुरु तुकोबारांनी काम जिंकला होता, जगद्गुरु तुकोबारांनी क्रोध जिंकला होता. आणि या गोष्टी जिंकणं म्हणजे इंद्रियावरती विजय मिळवणे. काम जिंकणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. पण जगद्गुरु तुकोबारांनी कामावर सुद्धा विजय मिळवला होता, काम जिंकला होता तुकोबारांनी. ऐका, रात्रंदिवस तुकोबारा देवाचं नामस्मरण करायचे. प्रत्येक एकादशीला देहूगावामध्ये तुकोबारांचं कीर्तन असायचं, प्रवचन असायचं, भजन असायचं. एकादशीला तुकोबाराय लोकांना कीर्तन सांगायचे, प्रवचन सांगायचे. पण देहू गावातीलच काही लोकांना तुकोबारांचं भजन करणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं जमत नव्हतं महाराज. आणि गावगाव असे लोक असतात महाराज. एखादा माणूस जर पुढं होऊन परमार्थ करायला लागला तर त्याला साथ तर देतच नाहीत, पण त्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत. असे गावगाव लोक असतात बघा तुम्ही. एखादा माणूस जर पुढं होऊन सप्ताह करायला लागला तर वर्गणी द्यायचं लांबच, पण त्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत. असे लोक गावागावात पाहायला मिळतात महाराज. परमार्थ करणाऱ्या माणसाला आडवे येणारे लोक जास्त असतात. कधी तुम्ही बघा, जो माणूस परमार्थ करत असतो ना, त्या परमार्थ करणाऱ्या माणसाला आडवे येणारे लोक जास्त असतात महाराज. तुकोबारांचं सुद्धा असंच होतं. तुकोबारा रात्रंदिवस देवाचं भजन, प्रवचन, कीर्तन करायचे. आणि ते कीर्तन करणं, प्रवचन करणं देहू गावातीलच काही लोकांना जमत नव्हतं. एक गोष्ट सांगू तुम्हाला, माणसं म्हणतात एखादं काम करत असताना मांजर आडवी गेली तर काम होत नाही म्हणतात का नाही लोक. पण एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही एखादं काम करत असताना 100 मांजरा तुम्हाला आडव्या जाऊ द्या, 100, तुमचं काम निश्चित होणार. पण माणूस आडवा नाही गेला पाहिजे महाराज. माणूस मांजरापेक्षा बेकार आहे. एक माणूस जर आडवा गेला तर सप्ताह बंद पडते. काय सांगायचं आता. विठ्ठला विठ्ठला मग त्या देहूगावातील लोकांना तुकोबारांचं कीर्तन करणं, प्रवचन करणं, भजन करणं जमत नव्हतं. त्या लोकांना असं वाटायचं तुकोबारांच्या परमार्थामध्ये कुठंतरी विघ्न यावं, तुकोबारांच्या परमार्थामध्ये कुठंतरी अडथळा निर्माण व्हावा, याचीच ते लोक वाट बघून असायचे. मग एक दिवस तुकोबाराय भजन करण्याकरता भंडाऱ्या डोंगरावरती गेले. आणि हे त्या लोकांना कळाल्यानंतर त्या लोकांनी एका स्त्रीला बोलवून घेतलं आणि त्या स्त्रीला एकांतामध्ये जगद्गुरु तुकोबारांकडे पाठवलं. ती स्त्री तुकोबारांचा शोध घेत 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 भंडाऱ्या डोंगरावरती गेली. तुकोबारांचं एका झाडाखाली बसून भजन सुरू होतं. श्री विठ्ठल जय जय विठ्ठल. डोळे झाकून तुकोबारांचं भजन सुरू होतं. ती स्त्री तुकोबारांच्या समोर जाऊन उभा राहिली, पण महाराजांना तिच्याकडे पाहिलं नाही महाराज. ती स्त्री पुन्हा चालत चालत तुकोबारांच्या समोर येऊन बसली. महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि महाराजांनी तिला विचारलं काय काम आहे. त्यावेळेस त्या स्त्रीनं तुकोबारांना सांगितलं, महाराज हा भंडारा डोंगर आहे आणि या भंडारा डोंगराच्या एकांतामध्ये तुम्ही आणि मी आपण दोघंच इथं आहोत. तुकोबाराय म्हटले तुझं माझ्याकडे काम काय आहे. त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं, महाराज माझी काम वासना पूर्ण करण्याकरता मी तुमच्याकडे आले आहे. माझी काम इच्छा पूर्ण करण्याकरता मी तुमच्याकडे आले आहे. माझी काम इच्छा तुम्ही पूर्ण करा. हे शब्द ऐकल्यानंतर तुकोबाराय तिच्याकडे पाहतात आणि तुकोबारांच्या मुखातून शब्द निघतात. जाईवो तुम्हाते नगरी सायास, जाईवो तुम्हाते नगरी सायास. आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाईवो तुम्हारे नगरी सायास, जाईवो नगरी सायास. आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विश्वास तैसे होय. जाईवो तुम्हाते नगरी सायास, जाईवो तुम्हारे नगरी सायास. जाईवो तुम्हाते नगरी सायास. जाईवो तुम्हारे नगरी सायास. जाईवो तुम्हाते नगरी सायास, जाईवो तुम्हाते नगरी सायास. आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाईवो तुम्हारे नगरी सायास. जाईवो तुम्हारे नगरी सायास. आम्ही विष्णुदास तैसे होय.
तुकोबारांना सांगू लागली, महाराज माझी काम वासना तुम्ही पूर्ण करा. हे शब्द ऐकल्यानंतर तुकोबारांनी तिच्याकडे पाहिलं आणि महाराजांच्या मुखातून शब्द निघाले, जाई व तुम्हाते तरी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकोबराय त्या स्त्रीला सांगू लागले, माते तू माझ्याकडे आलीस पण माझ्याकडून तुझी काम वासना पूर्ण होणार नाही. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे. अहो जी स्त्री जगद्गुरु तुकोबरायांकडे एकांतामध्ये आपली काम इच्छा पूर्ण करण्याकरता गेली, त्या स्त्रीला तुकोबराय मातेचा दर्जा देतात. हा तुकोबरायांनी कामावर मिळवलेला विजय. विठाला 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 विठाला. मग इंद्रियावरती विजय मिळवायचा आहे, कामावर विजय मिळवा, क्रोधावर विजय मिळवा. तुम्ही म्हणताल महाराज इंद्रियावरती विजय मिळवण्याकरता अजून नेमकं काय करावं लागेल? ऐका, इंद्रियावरती विजय मिळवायचा आहे ना तर 5 विषय माणसाच्या शरीरावर आघात करत असतात. काल तुम्ही प्रवचनाला जे लोक होते त्यांनी ऐकलं असेल, आमच्या हरिभक्त परायण, आमच्या वांगी संस्थांचा एक वैभव, आमचे अर्जुन महाराजांनी काल प्रवचनामध्ये 5 विषय सांगितले. मी सुद्धा ऐकले, जे प्रवचनाला होते त्यांना ऐकलं असेल. 5 विषय माणसाच्या शरीरावर आघात करत असतात. कोणते 5 विषय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5 विषय माणसाच्या शरीरावर आघात करत असतात. हे 5 विषय इतके भयानक आहेत ना महाराज, एका विषयामध्ये एक प्राणी गेलाय. एका विषयामध्ये एक प्राणी गेला, त्या प्राण्याची गच्छंती झाली, तो प्राणी मरण पावला, परंतु त्या प्राण्याला तो विषय सुटला नाही. एवढे हे 5 विषय भयानक आहेत. आणि हे 5 विषय जर माणसाच्या अंतःकरणामध्ये खेळत असतील तर माणसाची काय अवस्था होत असेल बघा. शब्द विषयामध्ये हरिण नावाचा प्राणी गेला. हरिण. आता हरिण पकडणारे लोक तुम्हाला माहित आहेत. हरिण पकडणारे लोक जंगलामध्ये येतात आणि जंगलामध्ये आल्यानंतर त्या हरिण पकडणाऱ्या लोकांकडे एक बीन नावाचं वाद्य असतं. बीन नावाचं वाद्य, ते बीन नावाचं वाद्य ते लोक वाजवतात आणि त्या वाद्याचा आवाज त्या हरणाच्या कानावरती पडल्यानंतर ते हरिण त्या आवाजाने एवढं लुब्ध होतं महाराज, एवढं लुब्ध होतं, आपला देहभान विसरतं आणि ज्या ठिकाणाहून आवाज येतोय ना त्या ठिकाणी ते हरिण जातं. देहभान विसरलेलं असतं, पारदी असा बाण लावून बसलेला असतो. हरण दिसलं की पारदी बाण सोडतो आणि तो बाण येऊन हरणाच्या काळजामध्ये लागतो. मरण अवस्थेला येऊन टेकतं ते हरिण, मरणारच असतं ते हरिण. पण तशा अवस्थेमध्ये ते हरिण त्या पारद्याला सांगत असतं. काय सांगत असतं ऐका. अब देखत है पारदी बुरा लगा है घाव, अब देखत है पारदी बुरा लगा है घाव, जब जब श्वास शरीर में तब तब बीन बजाओ. ते हरिण त्या पारद्याला सांगत असतं, पारजा तू मला बाण मारलास आणि तुझ्या बाणामुळं माझ्या जीवाचं जे व्हायचं नाही ते झालंय बघ. ऐक पारद्या, तुझ्या बाणामुळं मी आता मरणार आहे, पण माझं ऐक, मी मेल्यानंतर माझं मांस तू कच्चं खाऊ नको, माझं मांस तू शिजवून खा आणि उरलेल्या मांसाचं बसण्याकरता एक सुंदर आसन बनव. त्या आसनावरती तू बस आणि त्या आसनावरती बसून पुन्हा बिन वाजव. बिनाच्या आवाजानंच हरिण मेलं तरी सुद्धा पारद्याला बिन वाजवायला सांगते. एवढं शब्द विषयामध्ये गुंतलेलं आहे. विठाला विठाला शब्द विषयामध्ये हरिण नावाचा प्राणी गेला. स्पर्श विषयामध्ये हत्ती नावाचा प्राणी गेला. आता हत्ती पकडणारे लोक माहित आहेत. हत्ती पकडणारे लोक जंगलामध्ये जातात, एक मोठा असा खड्डा खांदतात. खड्डा खांदल्यानंतर छोटे छोटे त्याच्यावरती लाकडं टाकतात, असा पालापाचोळा टाकतात, एक नकली हत्तीन तयार करतात आणि त्या खड्ड्याच्या शेजारी तिला उभं करतात. आणि तो जंगलातला जो खरा हत्ती असतो ना, त्या नकली हत्तीनीला स्पर्श करण्याच्या भावनेने त्या ठिकाणी येतो. पण आल्यानंतर तो हत्ती त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि खड्ड्यामध्ये पडल्यानंतर ते पारधी लोक बरेच दिवस त्या हत्तीला खायला पियला देत नाहीत. मग शेवटी त्या हत्तीची शक्ती क्षीण होते आणि तो हत्ती मरण पावतो. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, स्पर्श करण्याच्या भावनेने त्या ठिकाणी तो हत्ती आला, खड्ड्यात पडून मेला, पण स्पर्श विषय सुटला नाही. त्याच्यामध्ये एवढा गुंतलेला आहे. विठाला 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 विठाला. शब्द विषयामध्ये हरिण गेला, स्पर्श विषयामध्ये हत्ती गेला, रूप विषयामध्ये पतंग नावाचा किडा गेला. पतंग नावाचा. ऐका, ज्ञानोबारांचं गोड वर्णन आहे. कापन अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंगू जै सासळे दीपाचे. ज्ञानोबारा गोड वर्णन करतात.
पतंगा दिप्या लिंगन तेत त्यासी अचूक मरण तेवी विषया चरण आत्मगाता. तो पतंग नावाचा किडा दिव्याला आलिंगन देण्याकरता जातो, पण तिथे गेल्यानंतर तो किडा मृत होतो हे त्याची त्यालाही कळत नाही, कारण तो रूप विषयामध्ये तेवढा गुंतलेला असतो. शब्द विषयामध्ये हरिण गेला, स्पर्श विषयामध्ये हत्ती गेला, रूप विषयामध्ये पतंग नावाचा किडा गेला, रस विषयामध्ये पाण्यातला मासा गेला. महाराज आता मासे पकडणारे लोक तुम्हाला माहितच आहे. तुम्ही म्हणता महाराज काय लावलं हे हरिण पकडणारे हत्ती पकडणारे माशरे. कीर्तनात चालू आहे दृष्टांत लक्ष देऊन ऐका. हा मासे पकडणारे लोक माहितच असतात तुम्हाला, ऐका. ते लोक मासे पकडायला ज्या वेळेस जातात त्यावेळेस त्या लोकांकडे एक असा गळ असतो, गळ, आणि त्या गळाला ते लोक आमिष लावत असतात. आमिष दोन प्रकारचं लावत असतात. काही लोक त्या गळाला कणिक लावतात, आपली पकवाजाला लावतात ना महेश महाराज, ती कणिक त्या गळाला लावतात. आणि काही लोक त्या गळाला, आपल्या तिकडे त्याला काय म्हणतात ना, दवना. दवना तुमच्याकडे काय म्हणते? शिंदड. ते लावतात. आणि ते लावल्यानंतर ते गळ असा पाण्यामध्ये फेकतात. पण पाण्यामध्ये गळ फेकल्यानंतर तो मासा ज्या वेळेस त्या गळाकडे येत असतो ना, त्यावेळेस ते शिंदड त्या माशाला सांगत असतं, माशा तू माझ्याकडे येऊ नको, तुझ्यासाठी मी अर्धा झालोय, आणि तू जर माझ्याकडे येत असशील तर तुझ्यासाठी वरी माणूस उभाच आहे, असं तो आमिष त्या माशाला सांगत असतं. पण मासा त्याचं ऐकत नाही. महाराज कबीर महाराज गोड वर्णन करतात, ऐका. मताओ मताओ मेरे लिए मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, तू जब आएगा मेरे लिए ऊपर खडा है तेरे लिए. आमिष त्या माशाला सांगत असतं, पण मासा ऐकत नाही. महाराज शेवटी तो मासा त्या आमिषाच्या अपेक्षेने त्या ठिकाणी येतो, आणि तो गळ त्या माशाच्या घशामध्ये घुसतो, आणि घसा फुटून मासा मरण पावतो. तुकोबारांचं गोड प्रमाणे महाराज. फुटोनी या घसा मरण पावे, फुटोनी या घसा मरण पावे, फुटोनी या घसा मरण पावे, फुटोनी या घसा मरण पावे. आमिषाचे मिसे गळदी मासा, आमिषाचे मिसे आमिषाचे मिसे गळदी मासा, फुटोनी या घसा मरण पावे, फुटोनी या घसा मरण पावे, फुटोनी या घसा मरण पावे, फुटोनी या घसा मरण पावे. आमिषाचे मिसे गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे, किंवा गळगिळी आमिषे मासा प्राण आशा घेतला. त्या आमिषाच्या अपेक्षेने तो मासा त्या आमिषाकडे जात असतो. त्या आमिष माशाला सांगत असतं, माशा तू माझ्याकडे येऊ नको, पण मासा त्याचं ऐकत नाही. शेवटी घसा फुटून मासा मरण पावतो, पण त्याला रस विषय सुटत नाही. महाराज शब्द विषयामध्ये हरिण गेला, स्पर्श विषयामध्ये हत्ती गेला, रूप विषयामध्ये पतंग नावाचा किडा गेला, रस विषयामध्ये पाण्यातला मासा गेला, आणि गंध विषयामध्ये भ्रमर नावाचा किडा गेला. भ्रमर नावाचा, ऐका. ज्ञानोबारांचं गोड वर्णन आहे. जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळी. भ्रमर नावाचा किडा फुलाचा सुगंध घेण्याकरता त्या ठिकाणी जातो, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तो किडा मृत होतो हे त्यालाही कळत नाही. महाराज कारण तो त्या गंध विषयामध्ये तेवढा गुंतलेला असतो. विठाला 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 विठाला. मग हे 5 विषय मी तुम्हाला सांगितले. या 5 विषयामध्ये एक एक प्राणी गेला, एक एक प्राण्याची त्या ठिकाणी गच्छंती झाली, पण त्या प्राण्याला ते विषय सुटले नाहीत. मग 5 विषयामध्ये 5 प्राणी गेले, आणि हे 5 विषय जर माणसाच्या अंतःकरणात खेळत असतील तर माणसाची काय अवस्था होत असेल ऐका. मग तुकोबारांनी या अभंगामध्ये हेच सांगायचंय. महाराज संसार म्हणजे नेमकं काय, तर तुकोबारांनी विषयाला संसार असं संबोधलेलं आहे. संसार म्हणजे विषयालाच तुकोबारांनी संसार असं संबोधलेलं आहे. मग तुकोबाराय म्हटले शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयापासून जो मनुष्य अलिप्त राहतो, या 5 विषयापासून जो माणूस
आलिप्त राहतो. या 5 विषयाला जो माणूस कधीच आपल्या जवळ येऊ देत नाही तोच खरा शूर असतो. अभंगाचं पहिलं चरण. जिंकावा संसार संसार जिंकावा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. तुकोबराय म्हटले शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयापासून जो माणूस अलिप्त राहतो तो खरा शूर असतो. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. विषयाला साधू संतांनी संसार असं संबोधलेलं आहे महाराज. मग या 5 विषयावर जो कमान मिळवतो, या 5 विषयावरती जो विजय मिळवतो, या 5 विषयापासून जो माणूस अलिप्त राहतो तो खरा शूर असतो. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. मग हे शूरत्व कोणाकोणाला मिळालं? हे शूरत्व मिळालं बघा हनुमंतरायांना. बघा ज्या वेळेस हनुमंतराय लंका नगरीमध्ये सीतामातेचा शोध घेण्यासाठी जातात, लंकानगरीमध्ये ज्यावेळेस हनुमंतराय जातात आणि सीतामातेचा शोध घेतात, सीतामातेचा शोध घेत असताना घराघरामध्ये जाऊन हनुमंतराय सीतामातेचा शोध घेतात, पण सीतामातेचा शोध काही लवकर लागत नव्हता. पण ज्या वेळेस हनुमंतराय घराघरामध्ये जाऊन सीतामातेचा शोध घेऊ लागले, पण घराघरामध्ये गेल्यानंतर विषयाचं आचरण करणारी लोक हनुमंतरायाच्या दृष्टीस पडली. आणि हा सर्व कथाभाग हनुमंतरायांनी एका ब्रह्मपत्रामध्ये लिहिलेला होता. आणि ते ब्रह्मपत्र रामप्रभूंना वाचून दाखवत असताना त्या ठिकाणी हा विषय आला, प्रभू सीतामातेचा शोध घेण्यासाठी मी लंकानगरीमध्ये गेलो, परंतु लंकानगरीमध्ये गेल्यानंतर घराघरामध्ये गेल्यानंतर विषयाचं आचरण करणारी लोक माझ्या दृष्टीस पडली. हे ऐकल्यानंतर रामप्रभूंनी स्मित हास्य केलं आणि विचारलं, हनुमंता विषयाचं आचरण करणारी लोक तुझ्या दृष्टीस पडली, त्यावेळेस तुझ्या अंतःकरणाला काही वाटलं नाही का रे? त्यावेळेस हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राला एक गोड उत्तर दिलं. बघा हनुमंतराय म्हणतात, प्रभू ज्याच्या अंतःकरणामध्ये सदैव राम आहे ना त्याला कुठल्याच कामाचा कधी त्रास होत नसतो. काय सांगितलं? ज्याच्या अंतःकरणामध्ये सदैव राम असतो त्याच्या अंतःकरणामध्ये कधी कामाला थारा नसतो, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये सदैव काम असतो त्याच्या अंतःकरणामध्ये कधी रामाला थारा नसतो. विठाला 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 विठाला. हनुमंतराय सांगू लागले, प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये सदैव तुमचं वास्तव्य आहे, माझ्या अंतःकरणामध्ये सदैव राम आहे, त्यामुळे बाकीच्या कुठल्याच कामाचा मला कसलाच त्रास होत नाही. म्हणूनच की काय, पण तुकोबाराय सुद्धा हनुमंतरायाचं वर्णन करत असताना शूर म्हणून वर्णन करतात. शूरानी धीर स्वामी काया तू सागर, स्वामी काजी तू सागर, स्वामी काजी तू सागर. स्वामी काजी तू सागर, स्वामी का तू सागर.
शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. हनुमंतराय रामप्रभूंना सांगू लागले, प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये सदैव राम आहे, त्याच्यामुळं बाकीच्या कुठल्याच कामाचा मला कसलाच त्रास होत नाही. हे शूरत्व हनुमंतरायांच्या अंगामध्ये अगदी ठासून भरलेलं आहे महाराज. म्हणून जो विषयाला जवळ कधी येऊ देत नसतो, जो विषयापासून अलिप्त राहत असतो, तो खरा शूर असतो. जिंकावा संसार येणे लावे तरी शूर. मग एका साधकाने तुकोबाराने विचारलं, महाराज तुम्ही सांगताय की जो विषयाला जवळ येऊ देत नाही, विषयापासून जो माणूस अलिप्त राहतो, तो माणूस खरा शूर असतो, हे तुम्ही आम्हाला सांगितलं. परंतु काही लोक सदैव विषयामध्ये गुरपटलेले, तो काही लोकांच्या अंतःकरणामध्ये सदैव काम वासना आहे आणि तरी सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही शूर आहोत. मग अशा लोकांचं काय करायचं? तर तुकोबाराय म्हटले, तशा लोकांकडे आपण लक्ष द्यायचं नाही, कारण ते खरे शूर नसून कोण आहेत? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. अशा चाली म्हटल्यानंतर काय महाराज, स्वर्गातला आनंद मिळाला. भजन गाताना एवढं गोड गायलं पाहिजे ना. बघा ऐका, भजनाचं असं सूत्र आहे, भजन गाताना माणसाने एवढं गोड गायलं पाहिजे की ऐकणाऱ्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. हे भजनाचं सूत्र आहे. पण सध्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी चायना गेलंय, म्हणून बामणाने नियम काढला, डोळ्याला पाणी लावा. बरोबर आहे का नाही? लोकांच्या डोळ्यात पाणी चायना ना महाराज. हे भजनाचं सूत्र आहे. भजन गाताना एवढं गोड गायलं पाहिजे की ऐकणाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. हे झालं भजनाचं सूत्र. आणि अजून एक सूत्र सांगतो विलास भाऊ, ज्या माणसाला ऐकायला कमी येतंय त्याला बोलायचा नाद असतो. कधी बघा, हे एक सूत्रच आहे बरं का. हा, ज्याला ऐकायला कमी येतंय त्याला बोलायचा नाद. ज्या माणसाला डोळ्याला कमी दिसत आहे त्याला तमाशा बघायचा भलता नाद. बघा कधी बघा. हा, ज्या माणसाला चावत नाही त्याला लाडू खायचा नाद. हे सूत्र आहेत महाराज, बरेच सूत्र आहेत. ज्या माणसाला ऐकायला कमी येतंय त्या माणसाला कधी बघा तुम्ही बोलायचा जास्त नाद असतोय. मी एका गावात कार्यक्रमाला गेलो आणि 5 वाजता गेलो, पावसा पाण्याचं लवकरच जात असतो, 5लाच जात असतो. कसं आहे, लवकर जाऊन बसताना पुन्हा कीर्तन कॅन्सल झालं तर झालं, आपलं आलं तुमच्या लक्षात. पुन्हा कीर्तन कॅन्सल झालं तरी चालतंय. 5 वाजताच गेलो आणि गावामध्ये उतरलो एसटीतून. एक असा वयस्कर माणूस महाराज, असे पांढरे शिपीट कपडे घातलेले, धोतर घातलेले, आणि ते बाबा असे समोरून येत होते. मी त्यांना म्हणलं जय हरी. मला म्हणले हा. मी म्हणलं जय हरी. हो आताच जेवलो. ह्यांचा तर डायनामा गेलेला दिसतंय. म्हणलं काय करायचं आपल्याला, 9 ते 11 कीर्तन करायचं आणि आपलं आळंदीला जायचं, काय करायचं म्हणलं. 9 ते 11 कीर्तनाची वेळ. बाबा कीर्तन ऐकायला पुढे येऊन बसले आणि कीर्तन झालं मस्तपैकी. असं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर मी लोकांना म्हणलं मुक्कामाची व्यवस्था. लोक म्हणले तिथं बाबाजी. इथं म्हणलं तिथं नग, दुसरीकडे कुठं घेऊन जा, पण तिथं नको. लोक म्हणले अहो ती म्हातारा आता झोपलं, म्हणले आता काय तुम्हाला ताण देणार नाही. मला त्याच्या घरी घेऊन गेले महाराज. माझी झोपायची व्यवस्था आणि त्या म्हाताऱ्याची झोपायची जवळजवळ आमची खॉट लावली त्या लोकांनी महाराज. आणि मी गेलो झोपी आणि ते 1:30 वाजता उठले. ते म्हातारं कोण आहे कोण आहे? महाराज आहेत का? नाही म्हणलं पोतराज आहे. दिसाना होय तुला अंगाव धोतर शर्ट. बरं गाव कोणतं? म्हणलं आळंदी. लांब असन. म्हणलं उद्या जवळ आणतो माझ्या बापाचं, तिथून उचलीतून इथं आणतो. दुसरं काय काम आहे? बरं इकडे कशाला आलते? म्हणलं द्राक्षा पावडर मारायला आलतो. काय काम आहे आता? कीर्तन ऐकायला पुढे बसलं. मला म्हणतं इकडे कशाला आलते? बरं महाराज कीर्तन येतंय का तुम्हाला? मला म्हणतंय. आणि ऐकायला पुढे बसलं बरं का महाराज. पुढे बसलेलं मला म्हणतंय. म्हणलं बाबा ऐकलं की आताच कीर्तन? बरं महाराज लग्न वगैरे झालंय का? म्हणलं बाबा नाही झालं अजून. बरं लग्न झालं नाही म्हणले, अहो लेकरं बाळ खुशाल असते. म्हणलं चांगले. आता कळन कायला, उद्या कळन. हे विठ्ठला काही लोकायला जोक झालेला कळत नाही महाराज. लवकर रेंज लागली पाहिजे. काय लोकांना विनोद झालेला कळत नाही. माझ्या कीर्तनात 2 माणसं कीर्तन झाल्यावर हसू लागली. कधी? कीर्तन झाल्यावर. कीर्तन झाला, मी फेटा काढला निघालो, ते लोक दोघं माझ्याकडे हसतच आले. मी म्हणलं काय झालं? मला म्हणले महाराज तुम्ही सुरुवातीला एक जोक सांगितला होता, आम्हाला आता कळालाय. तसं तुमचं होऊ देऊ नका, लवकर कळायला पाहिजे महाराज. ऐका काही जोक एवढे मार्मिक असतात ना, लवकर लक्षात घ्यायचे. आता एक स्टँडर्ड जोक सांगतो, स्टँडर्ड लोकांच्यात लक्षात येईल. बघा ऐका. 3 येडे माणसं पलंगावर झोपले. पलंग कळतो ना तुम्हाला? नसला तर कॉट सांगतो. हा, 3 येडे माणसं कॉटवर झोपले. ऐका, 3 येडे माणसं कॉटवर झोपले आणि कॉटवर झोपल्यानंतर एक जण काय म्हणला, वरी लयच अडचण होईल म्हणला, जागाच पुरत नाही. मग दुसरा म्हणला तू खाली झोप. तिघातला एक जण खाली आला. वरचे दोघं म्हणले झाली जागा, आता ये वरी. हा कळण उद्या
विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला 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 असे सूत्र आहेत महाराज. ज्या माणसाला ऐकायला कमी येते त्याला बोलायचा नाद, डोळ्याला कमी दिसत त्याला तमाशाचा नाद, चावत नाही त्याला लाडू खायचा नाद. काय काय माणसाला ऐकू येत नाही पण कीर्तन ऐकायचा लय छंद असते. एका गावात कीर्तन चालून एक असं म्हातारा माणूस माझ्या समोर कीर्तनला बसलं आणि ते मी सांगायचं आणि ते असं करायचं मला खालून. माझं सांगायला ते असं करायचं खालून. मला वाटलं लयच कळतं काय की मी एक जणांना म्हणलं त्यांना लयच कळतं बैरे म्हणले ते ऐकूच येत नाही. काय सांगायचं आता विठाला विठाला मी सांगत होतो भजन गाताना माणसाने एवढं गोड गायलं पाहिजे की ऐकणाऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. भजनाचं सूत्र आहे महाराज. सोमनाथ महाराजांनी सुंदर चाल लावली. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. तुकोबाराय म्हटले जे लोक सतत अंतःकरणामध्ये ज्या लोकांचे काम आहे आणि तरी सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही शूर आहोत, या लोकांकडे आपण लक्ष द्यायचं नाही. कारण ते लोक खरे शूर नसून आम्ही शूर आहोत या गोष्टीचा फक्त त्यांना अहंकार झालेला आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये कधीच कुठल्या गोष्टीचा अहंकार होऊ देऊ नका. कारण अहंकाराने माणसाचं जीवन हे लयाला जात असतं आणि माणसाने जर आपल्या जीवनामध्ये नम्रपणा धारण केला तर त्या माणसाचं जीवन हे कळसाला गेल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये नम्रपणा धारण करा, अहंकार कधी होऊ देऊ नका. तुकोबाराय तर म्हणतात ज्या माणसाने आपल्या जीवनामध्ये नम्रपणा धारण केला त्या माणसाकडे देव कमवण्याची ताकद आहे. नम्र झाला भूता तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. तुकोबाराय म्हटले ज्या माणसाने आपल्या जीवनामध्ये नम्रपणा धारण केला त्या माणसाकडे देव कमवण्याची ताकद आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून जीवनामध्ये नम्रपणा धारण करा. कधीच कुठल्या गोष्टीचा अहंकार होऊ देऊ नका. कारण तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. अहंकाराने माणसाचं जीवन फक्त लयाला जात असतं आणि जीवनामध्ये माणसाने जर नम्रपणा धारण केला तर माणसाचं जीवन हे कळसाला मिळत असतं. कुठल्याच गोष्टीचा कधीच अहंकार होऊ द्यायचा नाही. सामान्य माणसाला अहंकार होतो या गोष्टीचं नवल नाही. तुम्हा आम्हाला अहंकार होतो या गोष्टीचं नवल नाही. मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा अहंकाराने सोडलं नाही महाराज. एकदा भजन करा सांगतो. विठाला विठाला एवढे नारद मुनी होते महाराज. पण नारद मुनीला एकदा अहंकार झाला होता. कोणता अहंकार झाला होता? माझ्यासारखा गायक मीच आहे, माझ्यासारखी वीणा कोणाकडेच नाही, माझ्यासारखा षटजे कोणाचाच लागत नाही, पंचममध्ये फक्त मी एकटाच म्हणतो असं नारद मुनीला वाटायचं. अहंकार झाला नारद मुनीला. आणि देवाला भक्ताला झालेला अहंकार देवाला सहन होत नसतो महाराज. कारण देवाकडे अहंकार नाही. त्यामुळे भक्ताला झालेला अहंकार देवाला सहन होत नाही. एकदा देवाचा जांबुवंती बरोबर विवाह आणि त्या लग्न सोहळ्यामध्ये नारद मुनी आले. आणि नारद मुनी आल्यानंतर देवाने नारद मुनीला सांगितलं, म्हटले नारद मुनी माझ्या लग्नामध्ये अगदी सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडाले, सगळ्याचे सत्कार झाले, सगळं झालं म्हणले, पण तुमच्या गायनाचा कार्यक्रम माझ्या लग्नामध्ये व्हायला पाहिजे म्हणले. एक का व्हायना पण अभंग तुम्ही गायला पाहिजे. कारण बघा आता कलियुगामध्ये महाराज मंडळीचे लग्न म्हणलं तर तास तास मंगलाष्टिका आणि संगीत भजन हे तिथं देवाचं लग्न. देवानं सांगितलं, म्हटले सगळे कार्यक्रम माझ्या लग्नामध्ये झाले पण तुमच्या गायनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे. असं सांगितल्यानंतर नारद मुनी म्हटले, देवा माझा गायनाचा कार्यक्रम तुमच्या लग्नामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला जे काय गायचंय ते मी गाईन सुद्धा. पण ज्या लोकांसमोर मला गायन करायचंय
त्या लोकांना तर त्याच्यातलं काय कळालं पाहिजे ना. मी सुरुवातीला भिन्न षड जे म्हणालोय, का यमन म्हणालोय, का दुसरा कालावती म्हणालोय, कोणता राग म्हणालोय, हे त्या समोरच्या लोकांना तर कळालं पाहिजे ना. त्यांना काय कळत असलं तर माझं गाणं बरोबर आहे. समोरच्या लोकांना जर गायनातलं काही ज्ञानच नसेल तर तुम्ही स्वतःची इज्जत कशाला घालून घेऊ. देवाला कळालं नारद मुनीला अहंकार झालेला महाराज. ऐका नारद मुनीला अहंकारच झाला होता. कोणता अहंकार? माझे गायन रसाळ पूर्ण नारदासी हा चढला अभिमान अस्वला मुखी संपूर्ण राग श्रीकृष्ण आळविले. ऐका, देवाला कळालं नारद मुनीला अहंकार झालाय आणि नारद मुनीचा अहंकार कसा काढून घ्यायचा हे देवाला चांगलं माहिती होतं. देवानं सांगितलं, नारद मुनी तुम्हाला गायन करायचंय का नाही? नारद मुनी म्हटले, मी अशा एड्या लोकांमध्ये गात नसतो. देवाने सांगितलं, आणा म्हणले ते विना इकडं, द्या म्हणले ते आस्वालाकडं. नारद मुनी म्हणले, देवा त्या आस्वालाकडे कशाला विना द्यायचा आहे? तोडून टाकतील, तारा नसलेलं मोडून टाकतील, फोडून टाकतील, विना कशाला नवा आणलाय म्हणले. आताच देवानं सांगितलं 5,000चा असला तर 10,000चा घेऊन देतो, द्या म्हणले ते आस्वालाकडे विना. मग ते नारद मुनीने तो विना आस्वालाकडे दिला आणि आस्वालाकडे विना दिल्यानंतर देवाने आस्वालाला आज्ञा केली. म्हटले, गा, काय गायचं ते अगदी बिंदास्तपणे गा. आणि देवाची आज्ञा मिळाल्यानंतर त्या आस्वालाने गायन सुरू केलं महाराज. गायन एवढं रसाळपूर्ण गायन सुरू केलं आणि त्या गायनाच्या पोटी एवढा भाव निर्माण झाला. धरणी माता वितळायला लागली, धरणीचं पाणी झालं आणि तो नारद मुनीचा विना जमिनीमध्ये खाली 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 जाऊ लागला. खुट्ट्यापर्यंत गेला महाराज. आणि खुट्ट्यापर्यंत विना गेल्यानंतर देवानं नारद आस्वादाला सांगितलं, म्हणले आता गायन बंद करा. आणि गायन बंद झाल्यानंतर देव नारद मुनीकडे गेले आणि देवानं नारद मुनीला सांगितलं, म्हटले, नारद मुनी तुम्ही म्हणत होतात ते बरोबर आहे म्हटले. उगत त्या आस्वालानं म्हणजे बेसूर गायन केलं, तुमचा विना जमिनीमध्ये रोवून टाकला म्हणले. आता काय करा, गायन करायला तुम्ही बसा, किती तुमचं गायन रसाळपूर्ण आहे दाखवा आणि तुमचा विना काढून घ्या. मी काय तोडला नाही, फोडला नाही, मोडला नाही, जसं आहे तसाच आहे. फक्त गायन करून त्यांनी जमिनीत रावला, गायन करून तुम्ही काढून घ्या असं सांगितलं. बरोबर नारद मुनी सांगितलं, देवा त्या आस्वालाने एवढी मोठी कामगिरी केली, आता हे मला नाही जमणार. त्यावेळेस देवानं सांगितलं, नारद मुनी कधीच कुठल्याच गोष्टीचा जीवनामध्ये अहंकार होऊ द्यायचा नसतो. आज ती एखाद्या माणसाच्या आडाच्या चाली बसलेल्या, मग त्यांना म्हणायचं का समोर त्याला उचलूनच आढळीन? तसं नाही जमत महाराज. देव कोणाकडे कोणती शक्ती देईन सांगता येत नसतं महाराज. कुठल्याच गोष्टीचा कधी अहंकार होऊ द्यायचा नसतो. तुकोबारांना तेच सांगायचंय. जे लोक म्हणतात आम्ही शूर आहोत, आम्ही शूर आहोत, आम्ही शूर आहोत, ते लोक खरे शूर नसून फक्त आम्ही शूर आहोत या गोष्टीचा त्यांना अहंकार झालेला आहे. ए रकायती बापुडी किर अहंकाराची घोडी. बरं ठीक आहे म्हटले महाराज, 2 चरणाचा भाव आता आमच्या लक्षात आला. पण अभंगाच्या सुरुवातीला तुम्ही एक मुद्दा मांडला होता की प्रत्येक माणूस हा प्रतिज्ञापूर्वक जीवन जगत असतो, पण प्रतिज्ञा कशा पद्धतीची असावी ते आम्हाला सांगा. तुकोबाराय म्हटले, प्रत्येक माणूस हा आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रतिज्ञा करत असतो. प्रत्येक माणूस हा प्रतिज्ञापूर्वक जीवन जगत असतो, पण प्रतिज्ञा कशा पद्धतीची असावी? पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे. भावाच्या तत्वावरती एक दिवस देवाला वश केल्याशिवाय राहणार नाही, अशी जीवनामध्ये प्रतिज्ञा करा. बऱ्याच लोकांनी प्रतिज्ञा केल्या, काही लोकांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या, काही लोकांच्या प्रतिज्ञा अपूर्ण राहिल्या. आपण सुद्धा प्रतिज्ञा करतो. काय लोक प्रतिज्ञा करतील, सासरवाडी माझा देश आहे, माझ्या सासरवाडीवर माझं प्रेम आहे, ह्या अशी आपल्या लोकांची प्रतिज्ञा. बरं काही भीष्माचार्यांनी सुद्धा एक प्रतिज्ञा केली होती, भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. ज्ञानोबरांनी सुद्धा एक प्रतिज्ञा केली होती महाराज. ज्ञानोबरांची प्रतिज्ञा कोणती होती? अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक,
ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली होती, अवघाची संसार सुखाचा करीन, ही ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा मी तुम्हाला सांगितली, माणसाची सुद्धा प्रतिज्ञा सांगितली. बऱ्याच लोकांनी प्रतिज्ञा केल्या, पण काही लोकांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या, पण काही लोकांच्या प्रतिज्ञा अपूर्ण राहिल्या. अपूर्ण प्रतिज्ञा कोणाची राहिली? एवढा श्रीमंत रावण होता महाराज. किती श्रीमंत होता रावण? एका श्लोकामध्ये सांगतो तुम्हाला. इंद्रवारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी विधिलेख गरी दहन कांडन, मैराळ देवका नरे करीती राक्षसांच्या दाडा फावे, आरसान दाविती जया पुढे ते रोकडे तुळाने, नवग्रहाची चितोळा गाडी ते रावणे घातले बांधवडी, विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊनी बापुडे, गाढवाचे कळप गाडे चहूकडे ओढत असे. श्लोक अतिशय मोठा आहे. या श्लोकामध्ये रावणाच्या संपत्तीचं वर्णन आलेलं आहे. किती श्रीमंत होता रावण, जो मिनिटाला आपल्याला यम घेऊन जातो ना, मिनिटाला यम, तो यम रावणाच्या दरबारामध्ये पाणी आणण्याकरता होता महाराज. इंद्रवारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाही घरी. किती श्रीमंत होता रावण. बुद्धीची देवता असणारा गणपती बाप्पा, संकट निवारण करणारा गणपती बाप्पा, तो गणपती बाप्पा रावणाच्या दरबारामध्ये गाढवं वळण्याकरता होता महाराज. विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊनी बापुडे, गाढवाचे कळप गाडे चहूकडे ओढत असे. एवढा श्रीमंत रावण महाराज. किती श्रीमंत रावण. 80,000 बायका, 1,00,000 पोरं आणि 1,25,000 नातू. आमच्यातला एक माणूस म्हणला, त्याने एवढ्या कशाला केल्या? म्हणलं आपल्याला राशन द्यायचे भरून का, काय करायचे? आटलंच लोकांना राहते बघा, उगाच त्याचे विचारायचे काय बी. एवढा श्रीमंत रावण, एवढा श्रीमंत रावण होता. पण त्या रावणानं 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. 3 प्रतिज्ञा. रावणाची पहिली प्रतिज्ञा होती, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झाली का पूर्ण? नाही झाली पूर्ण. रावणाची दुसरी प्रतिज्ञा होती, सुगंध आणल्याशिवाय राहणार नाही. झाली का पूर्ण? नाही झाली. रावणाची तिसरी प्रतिज्ञा होती, स्वर्गाला जाण्याकरता शिडी लावल्याशिवाय राहणार नाही. झाली का पूर्ण? बरं झालं नाही झाली तेच महाराज. रावणाची ती प्रतिज्ञा जर पूर्ण झाली असती ना, तर आपले पोरं इथं नसते बसले, वरी जाय खाली वरी जाय खाली चालू झालं असतं. विठाला विठाला एवढा श्रीमंत रावण होता. पण त्या रावणाच्या सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाहीत महाराज. मग प्रत्येक माणूस हा प्रतिज्ञापूर्वक जीवन जगतच असतो. प्रत्येक माणसाची काही ना काहीतरी प्रतिज्ञा असते. पण प्रतिज्ञा कशा पद्धतीची असावी? पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे, भावाच्या तत्वावरती देवाला वश केल्याशिवाय मी राहणार नाही, अशी जीवनामध्ये प्रतिज्ञा करा. आणि देवाला भावाशिवाय दुसरं काही लागत नाही महाराज. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तुमच्या अंतःकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल ना, तर एक दिवस देव तुमच्या घरी येईल बघा. फक्त अंतःकरणामध्ये देवाविषयी शुद्ध पाहिजे महाराज. एक गोष्ट सांगू तुम्हाला, समाज जिंकायचं म्हटलं तर माणसाचं बोलणं चांगलं लागत असतं. 2 तास माणसांना समोर बसवून ठेवायचंय, याच्याकरता माणसाचं बोलणं चांगलं लागत असतं. समाज जिंकण्याकरता माणसाचं बोलणं चांगलं लागत असतं. शत्रू जिंकण्याकरता माणसाकडे कपट लागत असतं. मित्र जिंकण्याकरता माणसाकडे शुद्ध मित्र जिंकण्याकरता माणसाकडे शुद्ध अंतःकरणामध्ये शुद्ध भाव लागत असतो. अंतःकरणामध्ये फक्त मित्राविषयी शुद्ध प्रेम लागत असतं. समाज जिंकण्याकरता बोलणं चांगलं लागतं. मित्र जिंकण्याकरता शुद्ध प्रेम लागतं. शत्रू जिंकण्याकरता माणसाकडे कपट लागतं. पण देवाला जिंकण्याकरता याच्यापैकी कुठलंच लागत नाही महाराज. देवाला जिंकण्याकरता फक्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव लागत असतो. तुमच्या अंतःकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल तर देव तुमच्या घरी एक दिवस नक्की येईल बघा. विठाला विठाला तुमचं जर बोलणं चांगलं असेल तर समाज कधी तुम्हाला कंटाळणार नाही. तुमच्याकडे कपट असेल तर तुमचा शत्रू कधी तुम्हाला वरचढ ठरणार नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये मित्राविषयी शुद्ध प्रेम असेल तर मित्र कधी तुमच्यापासून दूर जाणार नाही. पण देवाला जिंकण्याकरता याच्यापैकी कुठलंच लागत नाही महाराज. देवाला जिंकण्याकरता फक्त ऐका, गिरीधर लाल तो भाव का भुका. देवाला जिंकण्याकरता फक्त शुद्ध भाव लागतो महाराज. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची, पाही जोडी भावाची, पाही जोडी भावाची. अंतरीची घेतो पाही जोडी भावाची, पाही जोडी भावाची, पाही जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची,
फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये जर देवाविषयी शुद्ध भाव असेल ना तर देव नक्की तुमच्या घरी येईल महाराज. शबरी मातेकडे काय होतं? शबरी मातेकडे काय होतं? शबरी माताकडे फक्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता महाराज. एक दिवस विश्वाचा चालक मालक भगवान राम मला भेटण्याकरता नक्की येईल हा शबरी माताच्या अंतःकरणामध्ये भाव होता. आणि तो भाव रामप्रभूंनी ओळखला आणि विश्वाचा चालक मालक भगवान राम त्या शबरी माताला भेट देण्याकरता तिच्या घरी गेला महाराज. ऐका, आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना रामा रघुनंदना. काय केलं महाराज? फक्त शबरी माताच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता. तो भाव रामप्रभूंनी ओळखला आणि रामप्रभूंनी ते भेटण्याकरता शबरी माताच्या कुटियामध्ये नाही गेले. तिथं जाऊन काय केलं महाराज? ऐका, ऐका महिमा आवडीची हो, ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची, बोरे काय भिल्लनीची रे राम. रामप्रभू नुसते भेटण्याकरता नाही गेले. भिल्ल जातीची होती ती शबरी माता, पण त्या भिल्ल जातीच्या शबरी मातेची उष्टे बोर रामप्रभूंनी खाल्ली. का? फक्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता. तो भाव रामप्रभूंनी ओळखला आणि शबरी मातेचे उष्टे बोर खाल्ले. विठाला विठाला देवाविषयी जर तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर देव तुमच्या घरी येईल महाराज. अजून एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येण्याकरता. जनाबाईचं चरित्र तुम्ही ऐकलं. ऐका ऐका, लहान वय होतं जनाबाईंचं. जनाबाई आपल्या अंगणामध्ये खेळत होती. शेजारी जनाबाईचे वडील बसलेले होते आणि जनाबाईच्या घरासमोरून एक दिंडी चाललेली होती. ती दिंडी जनाबाईने पाहिली आणि बापाला विचारलं, ओ बाबा, बाबा हे लोक कुठं जात आहेत बाबा? त्यावेळेस बापानं सांगितलं, अगं जना, हे लोक पंढरपूरला जातात. बाबा पंढरपूर म्हणजे काय असतं? अगं ज्या विश्वाच्या चालक मालकानं आपल्याला जन्म दिला ना, जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गावगा आणि धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. हे लोक पंढरपूरला जातात, पंढरपूर पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि पुन्हा आपल्या गावाकडे परत येतात. यालाच पंढरपूरची वारी म्हणतात. बाबा असं आपल्याला नाही का या लोकांसारखं वारीला जाता येणार? जाता येईल ना जनाबाई? जनाबाईने हट्ट धरला आणि जनाबाईचा हट्ट पाहून बापाने जनाबाईची पिशवी भरली. बापासोबत जनाबाई पंढरपूरच्या वारीला निघाली. मजल दर मजल करत जनाबाई आपल्या बापाबरोबर पंढरपूरमध्ये आली. चंद्रभागेचं स्नान झालं आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर जनाबाई आपल्या वडिलांबरोबर दर्शनबारीमध्ये उभी राहिली. लहान वय होतं महाराज. सारखी प्रश्न विचारायची, बाबा हे कशामुळे, बाबा ते कशामुळे, बाबा ते कशामुळे. सारखी प्रश्न विचारायची. बाबा हा खांब कशाचा? बापानं सांगायचं, अगं जनाबाई हा गरुड खांब आहे. बाबा हे झाड कशाचं? बापानं सांगावं, अगं जनाबाईचं झाड आहे. अशी सारखे प्रश्न विचारायचे महाराज जनाबाई. असं प्रश्न विचारत 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 जनाबाई गाभाऱ्यामध्ये आली. ऐका ऐका, जनाबाई गाभाऱ्यामध्ये आली आणि आल्यानंतर जनाबाईने पांडुरंग पाहिला. ऐका, पांडुरंग तुम्ही पाहिलाय, पांडुरंग मी पाहिलाय, पांडुरंग आपण सर्वांनीच पाहिलाय. पण जनाबाईने पांडुरंग पाहिला. पण पाहिल्याबरोबर जनाबाईने एक काम केलं महाराज. कोणतं काम केलं? हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. दरीला पंढरीचा तोरा, दरीला पंढरीचा तोरा, हरिला पांडुरंग पाहिल्याबरोबर एक काम केलं. हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. दरीला पंढरीचा चोर. पाहिल्याबरोबर देवाला आपल्या हृदयामध्ये साठवून घेतलं. ऐका, एकादशी झाली, द्वादशी झाली, काला झाला आणि काला झाल्यानंतर वारकरी परत आपल्या गावाकडे निघाले. जनाबाई मात्र पांडुरंगाच्या मूर्तीसमोर अशी गुडघे टेकून बसलेली होती. बापाने विचारलं, जनाबाई लोक गावाकडे निघालेत, आपल्याला गावाकडे जायचंय. जनाबाईने सांगितलं, बाबा आता मला गावाकडे नाही यायचं बाबा. का? बाबा जो पाहण्याकरता आले ना बाबा,
आता शेवटपर्यंत तोच पाहायचा आहे बाबा, आता मला गावाकडे यायचं नाही. जनाबाईच्या बापाने विचारलं, अगं जनाबाई असं का बोलतेस, इथं कुठं राहशील, कुठं खाशील, कुठं झोपशील बाबा, कुठंही राहील, कुठंही खाईल, कुठंही झोपेल, पण बाबा आता गावाकडे यायचं नाही. जनाबाईचा हट्ट वडिलांनी पाहिला आणि जनाबाईच्या वडिलांनी जनाबाईचा हात नामदेव महाराजांच्या वडिलांच्या हातामध्ये दिला. लोक म्हणतात महाराज जनाबाईचा बाप जनाबाईला पंढरपूरमध्ये सोडून आला. असं नाही महाराज, जो सोडत असतो तो बाप नसतो महाराज. आपल्या मुलीला कोणता बाप एकटीला सोडून येईल? जो सोडत असतो तो कधी बाप नसतो. ऐका, जनाबाईच्या वडिलांनी जनाबाईचा हात नामदेव महाराजांच्या वडिलांच्या हातामध्ये दिला आणि जनाबाईला सांगितलं, जनाबाई 6 महिन्यानंतर मी तुला घेण्याकरता येईल. असं म्हणून बाप गावाकडे निघून आला. जनाबाई आता नामदेव महाराजांच्या घरी राहू लागली. नामदेव महाराजांचं कुटुंब आहे 14 माणसाचं आणि ही 15-20 जनाबाई आता नामदेव महाराजांच्या घरी राहू लागली. 15 माणसाचं काम करायची महाराज ती जनाबाई आणि 15 माणसाचं काम करण्याकरता पहाटे 3 वाजता ती जनाबाई उठायची, जात्याच्या मुखामध्ये दाणे भरायची आणि सुंदर अशा ओव्या म्हणायची महाराज. जुन्या काळामध्ये दळण दळत असताना बाया सुंदर अशा ओव्या म्हणायच्या बघा. ऐका, सुंदर गाणी जाते म्हणायची ती जनाबाई. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर ओव्या म्हणायची महाराज. सासू आणि सासरा दीर हा तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारे तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर अशा ओव्या म्हणायची ती जनाबाई आणि जनाबाईची ती भक्ती पाहून, जनाबाईच्या अंतःकरणामधला भाव पाहून, जनाबाईच्या ओव्या म्हटलेलं पाहून विटेवरून देव उडी मारायचा. पहाटे 4 वाजता विटेवरून देव उडी मारायचा आणि जनाबाईच्या घरी यायचा आणि स्वतः जनाबाईच्या समोर बसून दळण दळायला स्वतः देव जनाबाई सोबत बसायचा आणि ओव्या सुद्धा देव सुद्धा ओव्या गायचा महाराज. ऐका, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्री हरी, आडचोरीचा माझ्या बरी. स्वतः देव जनाबाई बरोबर दळण दळण्याकरता बसायचा. आपला डावा पाय देव असा पुढं करायचा, खुंट्याला हात लावायचा आणि जनाबाई बरोबर देव दळण दळायचा. एक दिवस रुक्मिणी आई साहेबाला प्रश्न पडला, देव रोज पहाटे 4 वाजता विटेवरून उडी मारतोय, नेमका कुठं जातोय? एक दिवस रुक्मिणी आई साहेब भगवान पांडुरंग परमात्म्याचा पाठलाग करत करत आल्या आणि खिडकीमधून पाहिलं तर जनाबाई बरोबर देव दळण दळण्याकरता बसलेला पाहिला आणि जनाबाई पुढं ओव्या म्हणायची आणि पांडुरंग पाठीमागं म्हणायचा. जनाबाई पुढं म्हणायची, विठ्ठल आमचा पिता गे, रखुमाई आमची माता गे. देव पाठीमागं तेच म्हणायचा, विठ्ठल आमचा पिता गे, रखुमाई आमची माता गे. रखुमाई आमची माता गे हे ऐकलं रुक्मिणी आई साहेबांनी. धावतच देवाकडे आल्या, म्हणले, ओ देवा काय म्हणालात तुम्ही? रुक्माई आमची माता गे, रुक्माई आमची पत्नी गे म्हणा, पत्नी गे, माता गे नाही. मी तुमची पत्नी आहे म्हटली, माता नाही. मला सांगायचं एवढंच आहे, भक्ताच्या अंतःकरणातील भक्ती पाहून जनाबाईच्या घरी देव आला. जनाबाईच्या अंतःकरणामध्ये फक्त शुद्ध भाव होता की एक दिवस विश्वाचा चालक मालक माझ्या घरी नक्की येईल. तो भाव देवाने ओळखला आणि जनाबाईच्या अंतःकरणातील भाव ओळखून देव जनाबाईच्या घरी आला. जनाबाई देवाकडे नाही गेली, दळण दळण्याकरता देव जनाबाईच्या घरी आला महाराज. मग प्रतिज्ञा करायची ना, अशी प्रतिज्ञा करा की अंतःकरणामध्ये भाव ठेवून एक दिवस देवाला वश केल्याशिवाय राहणार नाही. पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे, एर कायती बापुडी किर अहंकाराची घोडी. ठीक आहे म्हटले महाराज, हे लक्षात आलं. पण अभंगाच्या सुरुवातीला अजून एक मुद्दा मांडला होता की प्रत्येक माणूस हा जीवन जगत असतो, पण माणसाने जीवन जगत असताना ते कशा पद्धतीने जगावं ते आम्हाला सांग. तू का म्हणे जावे, तू का म्हणे जावे, तू का म्हणे जावे, तू का म्हणे जावे. तुकोबार आहे म्हटले, प्रत्येक माणूस हा जीवन जगत असतो, पण माणसाने जीवन जगत असताना ते कशा पद्धतीने जगावं. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. आपण गेल्यानंतर फक्त आपली सत्कीर्ती पाठीमागे उरली पाहिजे
असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. एकदा सर्वांनी सुंदर मोठ्या प्रेमाने विठोबा रखुमाईचं भजन करा. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं टाळी वाजवायची नाही, आता सुद्धा सांगतो अजिबात टाळी वाजवायची नाही. काहून सांगत नाही लोकांना टाळ्या वाजवाय? लोक गोडी गोडीने घेतलं पाहिजे. गोडी गोडीने घेतलं म्हणजे कीर्तन झाल्या जवळ येते 10-5 रुपये देतात आपलं म्हणजे कसं होतं जवळजवळ येतात महाराज. पण बाया म्हणतात माणसं पैसे देते ना आम्ही काय द्यावा? तसं काळजी करू नका. आम्ही गळ्यातलं सोनं घेतोय, कानातलं घेतोय, नाकातलं तसं काळजी सोनं सुद्धा घेतोय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे. प्रत्येक माणूस हा जीवन जगत असतो, पण माणसाने जीवन जगत असताना ते जीवन सत्कीर्तीने जगलं पाहिजे. जीवन जगण्याचे 2 मार्ग आहेत बघा, एक आपकीर्ती आणि दुसरी सत्कीर्ती. आपकीर्तीने ही जीवन जगायचंच आहे आणि सत्कीर्तीने ही जीवन जगायचंच आहे. मग आपकीर्तीने जीवन जगण्यापेक्षा सत्कीर्तीने जीवन जगलेलं कधीही चांगले. तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो, एखाद्या गावाला जाण्याकरता 2 रस्ते. ऐका, एखाद्या गावाला जाण्याकरता 2 रस्ते. एक चांगला रस्ता आहे आणि दुसरा कच्चा रस्ता आहे. कच्चा रस्त्याने गेलं तरी त्याच गावात जायचंय आणि चांगल्या रस्त्याने गेलं तरी त्याच गावात जायचंय. मग कच्च्या रस्त्याने जाण्यापेक्षा चांगल्या रस्त्याने गेलेलं कधीही चांगलंच आहे का नाही? तसं आपकीर्तीने जीवन जगण्यापेक्षा सत्कीर्तीने जीवन जगलेलं कधीही चांगलंय महाराज. असं जीवन जगायचं. आपण गेल्यानंतर 4 लोक म्हटले पाहिजे, फार चांगला माणूस होता, अजून थोडे दिवस जगायला पाहिजे होता. माणूस किती जगला याला महत्त्व नसतं मायबाप, माणूस कसा जगला याला फार महत्त्व आहे. मग सत्कीर्तीने जीवन जगलं पाहिजे. नाहीतर बरेच लोक आपकीर्तीने जीवन जगतात. आयुष्यभर चोऱ्या माऱ्या करायचं, कोणाचा मोबाईल हाण, कोणाचा पाकिट हाण, कोणाचं काय उचलून, कोणाचं काय हे चोर ते चोर. असलं जीवन जगायचं नाही महाराज. चोऱ्या माऱ्या आयुष्यभर केल्या आणि तो माणूस मेला, लोक म्हणतील का लय चांगला होता, थोडे दिवस जगायला पाहिजे होता, असं म्हणतील का? लय नालायक होता, मरण बरं झालं गेला, असंच म्हणते ना महाराज. मग आपकीर्तीने जीवन जगायचं नाही. बरेच लोक चोऱ्या माऱ्या करतात महाराज, आयुष्यभर चोऱ्याच करतात. काय लोक तर बरं चोऱ्या करतात ते करतात, त्यांना बोललेलं काही राग येत नाही महाराज. आमच्या गावाकडे एक माणूस आहे, आयुष्यभर चोऱ्या केल्या महाराज. त्यांना आयुष्यभर चोऱ्या, कोणाचा मोबाईल हाण, कोणाचं पाकिट हाण. आणि ते माणूस एक दिवस बाजारामध्ये गेला आणि त्याचा असा स्वभाव होता, कधीच कोणाकडून काही विकत घ्यायचं नाही. गोड 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 बोलायचं, भाजीपाला पिशवीमध्ये टाकायचं घरी. असाच होता महाराज त्याचा स्वभाव. एक दिवस बाजारामध्ये गेल्यानंतर एका आजीनं असे पेरू विकायला आणले. ते पेरू आजीनं असे समोर टाकले बाजारामध्ये. त्यानं ते पेरू पाहिले. भाऊ पाहिल्याबरोबर तो आजीकडे गेला, मावशी कोण्या गावच्याकडून आलात काय? असं बोलूच तर कोर्स 5-6 पेरू उचलले, टाकले, एक लागला रस्त्याला. पण आजी 1857 मध्ये होती, जुन्या काळातली. ती म्हणली एवढे कष्ट करून मी पेरू इथपर्यंत आणले तर हा चोरून नेतोय. तिच्या पायामध्ये वाहना होत्या. वाहना कळतात का? लय निबरडक असतात, एक टाकली की कामच होते. लय निबर असतात महाराज. जुन्या काळातले त्या वाहना होत्या आजीच्या पायामध्ये. आजीने त्याला पाहिलं आणि आजी त्याच्या पाठीमागं लागली. तो पुढं पळायचा, आजी पाठीमागं पळायची. भर बाजारामध्ये आजीनं त्या माणसाला गाठलं महाराज. आणि असा हाणला त्या वाहनाचे 2 तुकडे झाले. इलाज भाऊ 2 तुकडे झाल्यानंतर त्या आजीने एक तुकडा असा वावळला आणि इकडे फेकून दिला, दुसरा असा वावळला आणि इकडे फेकून दिला. आजी निघून गेल्या. मग 2-4 माणसं जमा झाली. म्हणले अरे काय राम भाऊ, म्हणले
इतके इज्जत जाऊस काम करायचं असते का रे म्हटले, किती अपकीर्तीने जीवन जगतो रे म्हटले तू, 5 रुपयाच्या पेरूसाठी कुठं एवढा मार खात असते का रे म्हटले, इवाय जावायचा झालास तुला, इवाय आलाय जावाय आला, कुठं एवढा अपकीर्तीने जीवन जगायचं असते का, 5 रुपयाच्या पेरूसाठी कुठं एवढा मार खायचा असते का. ते म्हणला माझं कुठं काय गेलं, मावशीची चप्पल तुटली घ्या, एवढा मार खाल्ला त्याचं काहीच नाही, चप्पल तुटलेली लगेच लक्षात राहिलं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे बरेच लोक असं जीवन जगतात महाराज, आयुष्यभर चोऱ्या करायच्या माऱ्या करायच्या, असं जीवन जगायचं नाही महाराज. जीवन जगायचंय ना चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं महाराज. एक वाक्य सांगू तुम्हाला, ज्या वेळेस माणूस जीवन जगण्याच्या लायकीचा नसतो, ऐका ऐका, ज्या वेळेस माणूस जीवन जगण्याच्या लायकीचा नसतो त्यावेळेस माणसाने जीवन जगलेलं बरं असतं. ऐका, ज्या वेळेस माणूस जीवन जगण्याच्या लायकीचा नसतो त्यावेळेस माणसानं जगलेलं बरं असतं, पण ज्या वेळेस माणूस जीवन जगण्याच्या लायकीचा होतो त्यावेळेस माणसानं निघून गेलेलंच बरं असतं महाराज. चांगलं जीवन जगा, सत्कीर्तीने जीवन जगा. जीवन जगायचंय ना तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे जावे आणि सत्कीर्तीने बरवे, आपण गेल्यानंतर फक्त आपली सत्कीर्ती पाठीमागे उरेल असं तुम्ही जगा. अभंगाच्या 4 चरणाचा भाव मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर 9:15 वाजता आपलं कीर्तन सुरू झालं होतं, बरोबर आता 11:15 वाजले, अजून 2 मिनिटं कमीत, 11:15 अजून 2 मिनिटं कमीत. 4 चरणाचा भाव मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर आईवडिलांचं अंतःकरण करून मला माफ करा. जे काही चांगलं वाटलं असेल ते बरोबर घेऊन जा. मी या अभंगाचा जो अर्थ सांगितला असाच या अभंगाचा अर्थ असेल असं काही नाही. माझ्या बुद्धीला जसं जमलं, जसं मला सांगायला तुमच्यासमोर बोलता आलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. मग जे काही चांगलं असेल ते जाताना बरोबर घरी घेऊन जा. एका कीर्तनामध्ये असंच सांगितलं मी, जे चांगलं ते बरोबर घरी घेऊन जा. कीर्तन संपले 400 रुपयाची नवी चप्पल गेली, काय सांगायचं महाराज. लोक कीर्तनातलं चांगलं म्हणलं की लोकांनी चप्पल नेली महाराज, कीर्तनातलं चांगलं नाही नेलं, चप्पलच घेऊन गेली. बरं कसं आहे, शब्द ऐकण्यामध्ये घोटाळा झाला की अर्थ बदलतो. एक माझ्याच वयाचा मुलगा माझं दर्शन घेण्याकरता आला, माझं दर्शन घेतलं, म्हणलं एक तरुण मुलगा एका तरुण मुलाचं दर्शन घेतोय, तू नक्कीच परमार्थिक घराण्यातला दिसतोस मला. म्हटलं हो महाराज मी परमार्थिक घराण्यातला. म्हटलं कसं काय, म्हणलं माझे वडील मृदंग वाजवतात, मी गायन करतो. म्हणलं तू गायन करतो, म्हटलं हो. म्हटलं मी पण गायन करतो. म्हणलं तू गायन करतोस म्हटल्यावर तुला संगीताबद्दल बरीच माहिती असन. काय विचारलं मी त्याला, तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन येतो तोरसे. गायन करतोस म्हटल्यावर तुला संगीताबद्दल बरीच माहिती असन. तो म्हटला महाराज माहिती ना. म्हटलं सांग ना. कालच गेली म्हणला मामाच्या गावाला, ती संगीत ती कळली का. म्हणलं वागा ती संगीत आहे, ह्या संगीताबद्दल तुला काय कळत आहे का. म्हटलं हो कळत आहे. म्हणलं भजन कोणत्या रागामध्ये गातोस. मला म्हणलं भजन रागामध्ये नसते, स्वरामध्ये गायचं असते. म्हणलं तसं नाही वागा, काळी 1च्या पट्टीमध्ये गातो, काळी 2च्या पट्टीमध्ये गातो का पांढरी 4च्या पट्टीत गातो, ह्याच्यातली कोणतीच पट्टी नाही. म्हणलं महाराज मी झोपडपट्टीत राहतो. काय सांगायचं. तसं कीर्तनातलं जे चांगलं वाटलं ते जाताना बरोबर घरी घेऊन जा. जे काही चुकलं असेल ते माझी मला परत द्या. पुनश्च एकदा तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. झालेली सेवा जीवनेश्वर काळूबाबांच्या चरणी समर्पित करतो, सद्गुरू नारायणबाबाच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली